भेटायला आलेला आहे युग देशमुख. किती गोड नाव ठेवलंय बाळाचं पूजाने. पूजाच्या लग्नाला 5 वर्ष झालं. ते ये ना पूजा. आणि पूजाचा आश्रय म्हणजे तिचे मिस्टर खूप टेन्शन घ्यायचे की का प्रेग्नन्सी राहत नाही, का प्रेग्नन्सी राहत नाही मॅडम. आणि मग त्याचं कारण शोधण्यासाठी, कारण खरंच वरून तर सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते, आणि जेव्हा मी लॅप्रोस्कोपी केली त्या लॅप्रोस्कोपी मध्ये कळालं की तिच्या ओव्हरीजला सिस्ट आहे. मग आपण सिस्ट रिमूव्ह केल्या आणि त्यानंतर साधारणतः किती दिवसात राहिली तुला प्रेग्नन्सी? तिसऱ्या महिन्यामध्ये तिला प्रेग्नन्सी राहिली. शेवटी शास्त्र कुठलंही असो, पेशंटला फरक पडणं महत्वाचं असतं. आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा दर्शन स्पर्शन प्रश्न या त्रिविध परीक्षा सांगितलेल्या आहे, आणि दर्शन परीक्षेमध्ये लॅप्रोस्कोपी सांगितलेली आहे. शेवटी का राहत नाही याचं उत्तर बऱ्याच वेळेला आपल्याला लॅप्रोस्कोपी मध्ये सापडतं. आपण साधं रेंटचं घर जरी घ्यायला गेलो तरी ते घर बघतो, स्वच्छ आहे का, त्या जाळजळमाट नाही येत ना, नीट आहे ना. कारण का की त्या घरात छान आपल्याला वाटण्यासाठी, सुचिरभूत वाटण्यासाठी. तसंच बाळ ज्या घरात राहणार आहे ते गर्भाशय आपण इथे बघायलाच पाहिजे ना, जर राहत नसेल की ते क्लीन आहे का, तिथे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतंय का, त्याला इन्फेक्शन आहे का. आणि ह्या गोष्टींवर जेव्हा आपण काम करतो, म्हणजे तेच झालं पूजाचं हे काम केलं मी लॅप्रोस्कोपीचं. आणि त्यानंतर विदिन 3 महिन्यात पूजा कन्सीव्ह झाली आणि आज छान छोट्याशा युगला तिने जन्म दिलेला आहे. आणि या ना देशमुख साहेब, दोघंही मला आज खास पेढे घेऊन भेटायला आलेले आहे. तर दोघांचंही खूप खूप अभिनंदन. तुम्हाला काही सांगायचंय, म्हणजे काय आयुर्वेदाबद्दल किंवा माझ्याबद्दल काय बोलायचंय? नाही, आम्ही सुरुवातीपासून आयुर्वेदिक वरती विश्वास ठेवलेला आणि मग मॅडम कडे व्हिजिट केली आणि मग मॅडम कडे रिझल्ट आला. त्याबद्दल मॅडमचे धन्यवाद. आणि तुम्हालाही जर असे काही ट्यूबल ब्लॉकेज, पीसीओडी, ओव्हरियन सिस्ट, युटेराइन फायब्रॉइड, ॲडिनोमायोसिस, एंडोमेट्रियोसिस, लो स्पर्म काउंट असे काही प्रॉब्लेम असतील तर नक्कीच आमच्या शाखेला भेट द्या. आमच्या शाखा अहिल्यानगर, पुणे, वाघोली, नवी मुंबई, खारघर, कोल्हापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि ठाणे इथे उपलब्ध आहेत. आमचे विशेषज्ञ डॉक्टर्स तुम्हाला चेक करून पुढचं मार्गदर्शन करतील. धन्यवाद.